एका आईला वांझोटी म्हटल्यावर काय होते? एका बाईच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळलं तर ती शांत बसेल का? की तिच्या आयुष्याचा नवा अध्याय तिथून सुरू होतो? आजचा भाग आहे वेदनेचा, आरोपांचा आणि अशा सत्याचा ज्यामुळे अग्नीचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. स्वागत आहे तुमचं अग्नीरच्या भाग 26 मध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे चारू आणि तुम्ही ऐकत आहात अग्नीर ही हृदयाला भिडणारी कथा. जर तुम्हाला भावनांनी भरलेली, नात्यांमधली गुंतागुंत दाखवणारी आणि प्रत्येक भागानंतर विचार करायला लावणारी कथा आवडत असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मेवाडच्या कारभारात मासाहेब व्यस्त असल्याने तिचे बबलूच्या विषयावर त्यांच्याशी काही बोलणे झाले नव्हते. पण आज मात्र काहीही करून तिला त्यांच्याशी बोलायचे होते आणि तसा निरोप तिने बबलूजवळ मासाहेबांना देण्यासाठी दिला होता. कायराच्या बाबतीतही तिने बरीच माहिती जमवून ठेवली होती. पण आता हे सर्व अग्नीला कसे सांगावे हा तिच्यापुढे प्रश्न होता. तोच विचार करत असताना अग्नी घरी आला. तिच्याकडे एक नजर टाकून तो सरळ स्टडी रूमकडे निघून गेला. फार हिंमत जमवून थोड्या वेळात ती त्याच्या स्टडी रूमच्या बाहेर आली आणि तिने दरवाजा नॉक केला. त्याची परवानगी मिळताच ती हळूहळू चालत त्याच्या टेबलसमोर उभी राहिली. काय बोलावे, कसे बोलावे हा विचार करत, हातांची चुडबुड करत मान खाली घालून ती इथेच उभी राहिली. माझ्याकडे टाईम वेस्ट करण्यासाठी मुळीच टाईम नाही. जर काही बोलायचे नसेल तर जाऊ शकतेस. अग्नी असे थोडे रागात बोलल्यावर तिचे पाय लटपटायला लागले. आता तिचा घसा सुकला आणि त्यातून शब्दही बाहेर यायला तयार नाही म्हणत होते. तिला परत आपल्यासमोर असे घाबरलेले पाहून त्याने आपल्या कपाळावर 2 बोटं घासली आणि आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करत तिला म्हणाला, सिट. आय सेड सिट डाऊन. खुर्चीवर बसायला सांगितले मी. अग्नी थोडा कोरड्या आवाजात म्हणाला. नीरा गुपचूप खुर्चीवर बसली. त्याने त्याच्या समोरील पाण्याचा ग्लास आपल्या 2 बोटांनी तिच्याकडे सरकवला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी वाटणारी भीती तो स्पष्टपणे पाहू शकत होता आणि कुठेतरी त्याच्या मनाला ती टोचत होती. कारण आजपर्यंत या डोळ्यांमध्ये त्याने त्याच्यासाठी फक्त प्रेम पाहिलं होतं. त्याने तिच्याकडची आपली नजर हटवली आणि लॅपटॉपवर खटखट करत परत आपले काम करू लागला. मला पाणी पिऊन झाल्यावर तिने बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या तोंडातून आलेले हे काही शब्द ऐकताच त्याची काम करणारी बोटं आपोआप थांबली. मी नीरा बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. पैसे हवे आहेत? त्याने तिच्यापुढे 2 कार्ड टाकत तिला विचारलं. त्याला वाटले की तिच्या भाऊच्या ट्रीटमेंटसाठी त्याच्याकडून मदत मागायला आली आहे. म्हणून त्याने मोठ्या ॲटिट्यूड तिच्यासमोर ते कार्ड टाकले. पण ते पाहून नीराला मनात थोडे खजील झाल्यासारखे वाटले. नीरा गरीब होती, पण तिने कधी कोणासमोर पैशांसाठी हात पसरवले नव्हते. ती स्वाभिमानाने जगायची आणि तसेच स्वाभिमानाने तिने आजपर्यंत बबलू आणि भूमीला देखील जगायला शिकवले होते. तिने ते कार्ड परत त्याच्याजवळ सरकवत नकारात मान हलवली. तसं त्याच्या 2 भुवयांच्या मध्यभागी एक आठी पडली. आय रिअली डोंट हॅव सो मच वेस्ट टाईम. असे म्हणताच तिने पूर्ण हिंमत जमा करून एक दीर्घ श्वास घेत त्याला म्हणाली, ते त्या दिवशी ज्या डॉक्टर आल्या होत्या. नीराने असे म्हणताच त्याने त्याची एक भुवई वर करून तिच्याकडे प्रश्नार्थक बघितले. त्याचे असे बघणे तिला अजूनच घाबरवून गेली. ती आपले 2 हात एकमेकांवर घासत त्याला पुढे म्हणाली, मला त्यांच्याकडून एक्सरसाइज शिकून घ्यायची होती. का? आता मात्र हा प्रश्न त्याने शांतपणे विचारला, ज्यामुळे तिला आता पुढे बोलण्याचा धीर आला. तिने पटापट आपल्या मोबाईलमध्ये जमा केलेली माहिती त्याला सांगत कायराच्या ट्रीटमेंटविषयी पुढे बोलत होती. ते सर्व सांगताना ती कमालीची एक्सायटेड झाली होती. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक मुद्दा ती त्याला पटवून सांगत होती. कशा प्रकारे गेम कायराकडून खेळवून घेतल्याने तिच्यामध्ये कशा प्रकारची इम्प्रूव्हमेंट होईल, शुद्ध हवेत केलेला प्राणायाम आणि योगासनांचा तिला कशा प्रकारे फायदा होईल, हे सर्व करताना तिच्या डाएटमध्ये आपण तिला काय दिल्याने तिचे शरीर हेल्दी होईल आणि ते खाण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे कसे बनवता येईल हे देखील तिने त्याला समजावून सांगितले. मगाशी त्याच्याशी बोलताना देखील घाबरणारी ती आता कायराच्या विषयावर 2 तास झाले त्याला समजावत होती. तिने त्याला डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेल्या क्रीमचे साईड इफेक्ट्स देखील समजावून सांगितले. त्याऐवजी जर आयुर्वेदिक तेलाने मसाज केली
तर आपल्या जास्तीत जास्त कसा फायदा होईल हे ती त्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होती. आणि तो देखील तिचे सर्व बोलणं समजून घेत तिच्या चेहऱ्याकडे बघत तिच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या बोलण्यावर त्याला हे तर समजले होते की तिने एक एक गोष्टीचा खूप खोलवर विचार करत डीपली अभ्यास करून त्याच्यासमोर मांडते आहे. मध्येच त्याने तिला थांबवत एक प्रश्न केला, आणि हे सर्व करण्यात तुझा काय फायदा? त्याचा प्रश्न न समजून ती फक्त प्रश्नार्थक त्याच्याकडे बघत होती. आपण कोणतीही गोष्ट करताना त्यात सर्वात पहिले आपला फायदा बघतो. मग कायरासाठी हे सर्व विचार करताना त्यात तू तुझा फायदा तर बघितलाच असशील ना. आता मात्र तिला त्याच्या बोलण्याचा थोडा राग आला. किती वेळ झाले जीव तोडून ती त्याला कायराविषयी समजावत होती. तिच्याकडून कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याला हेच सांगत होती, आणि तो होता की तिला तिचाच फायदा विचारत होता. तोच फायदा जो एका आईचा आपली मुलगी बरी होत असताना बघत होईल. तिच्या या बोलण्यावर तो गालात कुत्सित हसला. ते पाहून तिला अजूनच राग आला. माझी गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला एक आई असावी लागेल. थँक्यू, तुम्ही इतका वेळ माझे बोलणे ऐकून घेतले म्हणून, आणि सॉरी तुमचा खूप किमती वेळ घेतला म्हणून. तिने त्याच्यासमोर ठेवलेला तिचा मोबाईल उचलला आणि खुर्चीवरून उठून उभी राहिली. ती दरवाजाकडे जायला वळलीच होती की पाठीमागून त्याचा आवाज आला. तुला आई म्हणायचे होते की बेजबाबदार आई? तिने वळून प्रश्नार्थक त्याच्याकडे बघितले, तर तो तिच्या चेहऱ्याकडे बघत पुढे बोलला, काही वर्षांपूर्वी स्वतःच्याच बेजबाबदारपणामुळे तुझे बाळ गेले हे स्टेटमेंट तू पोलिसांना दिले आहे ना? त्याचे हे बोलणे ऐकताच तिच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू निघू लागले. हुंदका आवरण्यासाठी तिने आपला पदर हातात धरून आपल्या तोंडावर ठेवला आणि ती मान हलवत त्याला नकार देऊ लागली. का? आत्ताच तर थोड्या वेळापूर्वी मला आईचे प्रेम यावर मोठे मोठे शब्द ऐकवत होतीस. मग आता का? आता का बोलती बंद झाली तुझी? काही उत्तर नाही. ती आपले तोंड आपल्या ओंजळीत झाकून रडू लागली. तिच्यासमोर झरझर करत तिचा भूतकाळ जाऊ लागला. तो भूतकाळ ज्याला विसरण्याचा मनापासून प्रयत्न करत होती. दुसऱ्याला आई आणि आईच्या प्रेमाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगणं सोपं आहे, पण ही गोष्ट त्या व्यक्तीच्या तोंडून तर मुळीच शोभत नाही जी व्यक्ती स्वतःचे बाळसुद्धा सांभाळू शकत नाही. तुझ्या हलगर्जीपणामुळे तुझे बाळ गेले. तुला तो एवढासा जीव नको होता म्हणून तू त्याचा जीव घेतला. तू त्याचाच नाही तर तू सोनाचा देखील जीव घेतला. आज कायराच्या या परिस्थितीला तू सुद्धा तेवढीच जबाबदार आहेस. तुझ्यामुळे सोना गेली आणि कायरा आईच्या मायेला पारखी झाली. आज सोना जिवंत असती तर आम्ही सुद्धा खूप खुश राहिलो असतो, पण तू स्वतःसुद्धा सुखी राहिली नाहीस आणि आम्हाला सुद्धा सुखी राहू दिले नाहीस. तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आणि कायराच्या आयुष्याची माती झाली, आणि तू इतकी निर्दयी आहेस म्हणून देवाने तुला वांझुटी केले. स्वतःच्या बाळाला तर मारले आणि आता मला कायराची खोटी काळजी दाखवतेस. अग्नी तिच्यावर इतक्या दिवसांपासून त्याच्या मनात असलेली सर्व भडास काढत होता. ती एका कोपऱ्यात बसून मान गुडघ्यात खुपसून रडायचे काम करत होती. पण अचानक त्याच्या तोंडून वांझोटी हा शब्द ऐकून तिच्या कानात कोणीतरी तप्त लोहारस ओतल्यासारखे वाटले. तिच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले आणि ती मोठ्याने ओरडून उठली, नाही नाही. नीराचा अचानक ओरडण्याचा आवाज ऐकून भुवन पळतच स्टडी रूममध्ये आला. त्याने पाहिले तर अग्नी तिच्याकडे पाठ करून उभा होता आणि ती मात्र खाली बेशुद्ध होऊन पडली होती. काय झाले हे अग्नीला काही न विचारता त्याने पटकन तिला दोन्ही हातात उचलले आणि पळत खाली गेस्ट रूममध्ये घेऊन आला. त्याने लगेच डॉक्टरांना बोलवून घेतले. अग्नीला मात्र भुवनला बेशुद्ध झालेल्या नीराला घेऊन जाताना पाहून स्वतःचाच राग आला. रागात त्याने स्टडी रूममध्ये असलेल्या वस्तूंची फेकाफाक केली आणि ताडताड पावलं टाकत खाली सोनाच्या फोटोसमोर येऊन उभा राहिला. आज तो तिच्या फोटोसोबत काही न बोलता एकटक फक्त तिच्या डोळ्यात बघत होता. तिच्या डोळ्यात त्याला त्याचे पूर्ण जग दिसत होते. पण आज मात्र ज्या डोळ्यात त्याला स्वतःविषयी नेहमी प्रेम बघण्याची सवय होती, त्या डोळ्यात त्याला त्याच्याविषयी प्रेम सोडून बाकी भरपूर वेगवेगळ्या भावना दिसत होत्या. द्वेष आणि तिरस्कार दिसत नसला तरी जे दिसत होतं ते त्याच्या समजण्याच्या पलीकडे होतं. डॉक्टरांनी नीराला तपासत तिला IV लावून दिली. या प्रकारचे पॅनिक अटॅक तिला याही आधी येऊन गेल्याची शक्यता डॉक्टरांनी भुवनला सांगितली. डॉक्टर येऊन गेल्याचे समजल्यानंतरही अग्नी नीराला पाहिला रूममध्ये आला नव्हता. त्याच्या अशा वागण्याचे भुवनला वाईट वाटत होते.
त्याला असे वाटत होते की माणुसकी खातर तरी त्याने तिची विचारपूस करायला हवी होती, पण तो याविषयी अग्नीला काही म्हणू शकत नव्हता. एकीकडे अग्नी सिगरेटचे मोठे मोठे झुरके घेत रूममध्ये एरझारा घालत नीराचाच विचार करत होता. त्याच्या डोळ्यासमोर परत परत तिचा असह्य चेहरा येत होता. थोड्या वेळपूर्वी त्याला ते सगळं तिला म्हणायचं नव्हतं. तो इतक्या खालच्या विचारांचा नव्हता की तिला असे काही म्हणेल. पण रागात त्याच्या स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण राहिले नाही आणि इतक्या दिवसांपासून त्याच्या मनात तिच्याविषयी दाबून असलेली ती द्वेषाची भावना उफाळून वर आली होती. तिने कायराच्या ट्रीटमेंटविषयी मनापासून घेतलेली मेहनत त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिली होती. तरी देखील कुठेतरी ज्या गोष्टी एवढ्या वर्षात त्याच्या लक्षात आल्या नाही, त्या तिने अगदी सहजपणे त्याला बोलून दाखवल्या. हे सुद्धा त्याच्या मनाला टुचत होतं. नीराला अग्नीने जे शब्द ऐकवले ते खरंच न्याय होते का? नीराने खरंच तिच्या बाळाचा जीव घेतला होता की त्यामागे अजून काही दडलेलं सत्य आहे? अग्नीचा राग योग्य आहे की तो अजूनही गैरसमजाच्या आहारी गेला आहे? तुम्हाला काय वाटतं? नीराच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. तुमचा एक लाईक, एक कमेंट मला पुढचा भाग अजून ताकदीने लिहायला ऊर्जा देतो.